सरीला जायचा जायचं सहलीला. सो गाईज आज आपण दिव्यागरला चाललोय. सगळे इथं बघू शकता, गौरी, श्रेयस, दिदी, मोनी, मायरा अँड शिव आणि हा ब्लॉगर विहान. शंभूराज लाईव्ह करत आले. पुढं बघा फक्त, हे बघू शकता तुम्ही. आता आपण आलोय कोकणात. आपण सकाळी निघलो होतो 3 तासात. आता दिव्यागरला आलेलो आहोत. आता पुढचा पार्ट आपण बीचवर गेल्यावर तुम्हाला धन्यवाद. हा विहान आपल्यासोबत जो चालला आहे तो फर्स्ट टाइम कोकणमध्ये आलेला आहे. सेकंड टाइम कोकणमध्ये आलेला आहे. फर्स्ट टाइम तो सिंधुदुर्गला गेला होता आणि गोव्याला पण गेला होता. विहान कसं वाटतंय तुला? विहान समुद्र बघायला आवडेल का तुला? काय काय ऍक्टिव्हिटीज करणार आहेस तू आज? काय पण क्रिकेट खेळणार. क्रिकेट आणि फुटबॉल आहे. अजून वॉटर स्पोर्ट पण करणार आहे का? पण वॉटर स्पोर्टला तुला भीती पण वाटू शकते ना? मला नाही, मी मोठा आहे. शंभू, आपल्या युट्यूबर साठी काय सांगशील तू दिव्यागरच्या ट्रिप बद्दल? दिव्यागरला ही माझी 4th ट्रिप आहे. मला खूप आवडतं इकडे यायला. 1 नंबर स्टे आहे, खाण्याची उत्तम सोय आहे. तुम्ही एकदा नक्की या. तर काय काय तयारी केली पाहिजे दिव्यागरला? दिव्यागरला येण्यासाठी पहिली गोष्ट इच्छा पाहिजे. इच्छासोबत थोडंसं बजेट पाहिजे. बजेट सोबत उत्साही कार्यकर्ते पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ट्रिप मध्ये बोर नाही होणार आणि तो उत्साह इथे येऊपर्यंत टिकला पाहिजे. बस. व्ह्यू बघू शकता तुम्ही. दिव्यागरच्या जवळ आलोय आपण. कोकणातले नारळाचे झाड आणि रोड तुम्ही बघू शकता. शांत बसा. आपण आलेलो आहोत आता दिव्यागरला. दिव्यागरचा रोड. तर आपण इथं आताच नाश्ता करून चाललेलो आहोत आणि त्याच्यानंतर आपण बीचवर जाणार आहोत. अनिरुद्ध स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट, घाटाला पायऱ्या 100, घाटाला पायऱ्या 100. झाला आनंद. हे गाईज, आपल्या युट्यूबवर तुमचं स्वागत आहे आणि आपण आता आलो आहे दिव्यागरला. दिव्यागरला आपण इथं स्टे केला होता, तुम्ही मागे बघू शकता. तर इथं स्टे करत आहोत आपण 2 दिवसांसाठी. आणि आपल्या सोबत आहेत नगरचे लाल्या, गोल्या आलेला नाही. And I am the organizer of this trip. If you need anything, contact me. आणि हे आहे मोना डार्लिंग. सायकलवरती खूपच मॅरेथॉन करत असतो. आपण इथं स्टे करायला थांबलोय.
आपण आलेलो आहोत आणि पहिला दिवस आहे आपला. आणि ही आमची बाची मायरा, ती फक्त चिडत असती कधी पण. त्याच्यामुळे चिडकी, त्याच्यामुळे घाबरवतो लेकीला माझ्या. दुसरी एक आहे कुठेतरी, ती पण लय घाबरत असते. मागे मागे हा घाबरतो दोघींना पण. मायरा तुला कसं वाटतंय बीचवर आल्यावर? छान वाटतंय का? छान वाटतंय. आणि आता आपण जेवायला जाणार आहे. जेवायला व्हेज आणि नॉन व्हेजची ऑर्डर आपण दिलेली आहे आणि जेवण झाल्यानंतर थोडासा आराम केल्यानंतर पुन्हा आपण बीचवर जाणार आहे. तर गुरुवार असल्यामुळं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की फक्त व्हेजच खायचं आहे आपण. चला बाय. आपण आता चाललोय समुद्राकडे आणि ही आहे मायरा, बस चाललेली आहे. हाय कर मायरा. हाय विहार. रेडी स्टेडी गो. तिकडं तिकडं नाही 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 नाही. विहान दादा आणायला गेलाय. बघ विहान दादा घेऊन आला ना मग जवळ. ठीक आहे. आई लगेच येणार आहे. काय नव्हतं इकडे बघ कसे भैया चार्जेस. गेम ग्रीन कलरचा तुझ्याकडे एक तर 6 असला पाहिजे, नाही तर ग्रीन कलर असला पाहिजे. आता माझ्याकडे 6 किंवा ग्रीन दोन्ही नाहीये. समज कर ब्लॉग एक्सप्लेन कर काय बघितलं आज काय नाही. सकाळी कसा होता? अरे आज उठला काय काय केलं ते आज सांग तू ना. कधी उठला?
इकडं बघून कर ना. ये इकडे इकडे येत लवकर. आले 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 ये. या आता आम्हाला आमच्याकडे फिरवा. डिक्कीत घे, डिक्कीत घे, डिक्कीत घे. किती घे ना. इकडं दाब, इकडं दाब, इकडं दाब, इकडं दाब. इकडं दाब थोडी. परत एकदा टाळ्या. One, two, three. Welcome to my blog again, guys. This is the behind scenes. सांगितलं मग आल्यापासून त्याचं नुसतं ध्यानात चाललंय. आता जवळपास रात्र झाली आणि
तर शंभू, तुला काय वाटतं आपली ट्रिप कशी झाली? कोकण ट्रिप आपण आता 2 दिवस कोकणमध्ये राहिलो दिव्यागरला. तर कसं वाटतं? ट्रिप एकदम मस्त झाली. जसा विचार केला त्यापेक्षा खूप भारी ट्रिप झालेली आहे आपली. आपल्याला चांगली राहण्याची सोय मिळालेली आहे, जेवण चांगलं उत्तम पद्धतीचं मिळालेलं आहे, एन्जॉय खूप अगदी केलं आहे. आपण सगळे बीच बघितले, तिथले सगळे स्पॉट बघून झाले आपले 2 दिवसामध्ये. 2 दिवस जे आपण काढले ट्रिपसाठी त्यामध्ये वेस्ट ऑफ मनी असं कुठेच झालेलं नाही आहे. टाईम इन्व्हेस्टमेंट फुल ऑफ रिटर्न भेटलेले आहेत आणि त्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर आमचे सगळे दिव्यागरचे स्पॉट कवर झालेले आहेत. जसे की आम्ही सगळ्या मंदिरात गेलोय, सगळ्या बीचमध्ये फिरलोय, छोटे मोठे घाटात गेलोय, इथल्या लोकांशी बोललो, इथले फेवरेट फूड खाल्ले जसे की आंबोली झाली, घावन झाले, इथले उकडीचे मोदक झाले. अशा भरपूर प्रकारचे आपण टेस्ट केलेली आहे. त्याच्यामध्ये फुल पैसा वसूल ट्रिप झालेली आहे. कुणालाही यायचं असेल तर सॅटर्डे संडे अवॉइड करून गर्दीच्या वेळी येऊ नका. तेवढी फक्त एक छोटासा प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण की गर्दीच्या वेळी की गर्दीमध्ये एन्जॉयमेंट काही होत नाही आणि एन्जॉयमेंट नाही झाली तर ट्रिपला लोकांचे आपले फोटोज खराब होणार. त्याच्यानंतर ना आपले फिरायला गेले की लोकांचा मूड स्पॉइल होतो, कोणाची काही भांडणं होऊ शकतात. त्याच्या फ्री टाईमला यायचं, फॅमिली टाईम एन्जॉय करायचा, चांगले ठिकाण बघायचे. 2-3 ठिकाणी ऑनलाईन बुकिंगपेक्षा ऑफलाईन बुकिंग करायची. ऑफलाईन बुकिंगला 2-3 ठिकाणी जाऊन आपण मस्त रूम बघू शकतो. इथल्या लोकांशी बघून संवाद साधून एकदम भारी. तरी पण जेमतेम किती खर्च आला ट्रिपला? तसं बजेटनुसार आता कोणाचे बजेट जर का आपलं राहण्याचं जर का जास्त असेल किंवा तुम्हाला हा एकदम थोडंसं 3 स्टार 2 स्टार हवं असेल किंवा जेवण आपल्याला रिसॉर्टमध्येच करायचं असेल तर तशी कॉन्ट्री पर पर्सन 6,000 ते 7,000 असावी. युजली जर का नॉर्मल ट्रिप तुम्हाला एन्जॉय करायची आहे, बजेटमध्ये वॉटर ॲक्टिव्हिटी सगळे स्पोर्ट्स करायचे तर 4,000 to 5,000 इज सफिशियंट. आणि आपण आता काल वॉटर स्पोर्ट केले तर कुठले वॉटर स्पोर्ट आपण केले? वॉटर स्पोर्ट्समध्ये 5 राईड्स असतात वॉटर स्पोर्ट्सच्या, ज्याच्यामध्ये जेटस्की वगैरे, बनाना राईड, ड्रॅगन राईड, डिस्को राईड अशा 5 राईड येतात आणि नॉर्मल ATVची एक बाईक राईड असते. त्याच्या व्यतिरिक्त एक पॅराग्लायडिंग असते, पण पॅराग्लायडिंग ह्या सगळ्या बीचेसवर अवेलेबल नाही आहे. ते दिव्यागरचे एक मेन बीचवर आहे आणि मग लाटघर किंवा तुम्हाला आपण ते 2 बीचवर गेलो ना, तर त्या 2 बीच पैकी आपला जो एक किनारपट्टी. तू आधी बोल ना. माझ्या बकेट लिस्ट मधला एक स्वप्न कंप्लीट झालेला आहे, ते म्हणजे कोकण. मला 2 दिवस घर संसारातून थोडंसं रिलॅक्स व्हायचं. पोरांना पण 2 दिवस जरा छान मज्जा आली, त्यांना पण सुट्ट्या लागल्यात. गावाला जायचे आम्हाला, पण त्याच्या अगोदर थोडंसं 2 दिवस रिलॅक्सेशनसाठी आम्ही इकडं आलो होतो. खूप छान झाली आमची ट्रिप, खूप मज्जा आली. मुलांचा पण एन्जॉय झालं, मुलांना पण, आणि खूप छान झालं. बजेट फ्रेंडली झालं. आणि नियोजन खूप मस्त झालं, खाणं राहणं फिरणं मस्त एकदम. आपण आलो होतो दिव्यागड आणि कझिन्स सगळे ब्रदर सिस्टर 6 जण आणि आमची 500 4 टोटल 10 लोक आलतो तिथे दिव्यागडला. मस्त आमचं प्लॅन झालेला आहे. कोकणात एक नंबर मध्ये गेले आहे, फूड वगैरे जे ट्राय केले. त्याच्यानंतर स्टे वगैरे खूप छान झाला आमचं, एकदम प्रॉपर ट्रिप झाली. तर तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही मजा करण्यासाठी फक्त रशावर सोडून येऊ शकता. बाकी नॉर्मली वीकेंड किंवा वीकडेजमध्ये या, वीकेंडला अवॉइड करा. बाकी मी एकच सांगत होतो तुम्हाला जे उतरताना कोकणात मला खूप मज्जा आली. हे माझं 2nd टाइम होतं जेव्हा मी कोकणात आलतो आणि इथालचं स्टे जेवण खूप चांगलं होतं. बीचला फिरलो, अजून खूप मज्जा केली. बीचवर काय काय केलं? राईड्स कशा वाटल्या तुला? खूप अमेझिंग, स्विमिंग पूल कसं होतं? चांगलं. आणि ही जी बोरगी ना ही फक्त रडत असते प्रत्येक आउटिंग सगळ्यात भांडकुदळ बोरगी, ती फक्त रडत असते. मी करतो नीट. हे बघ नाही, तिचं नाव सानू आहे. निघलंय फक्त. हे बघ लावून देत तुला मी. तिचं नाव सानू आहे. तिचं नाव तू रडू नको ना.
तर लाखो सबस्क्रायबर असणारे मृणाल वाबळे आपल्यासोबत. कसं वाटतंय तुम्हाला 2 दिवस? कसं वाटतं? 2 दिवस खूप छान वाटते, फ्री माइंड वाटते. आणखीन खास करून खुश यासाठी आहे की आमचे दादा गौरी दोघंही ह्या वर्षी आमच्यासोबत ह्या ट्रिपला आहेत. त्यामुळे आम्ही सगळे बहीण भाऊ सगळे सोबत आहेत. सुख म्हणजे कोकणच नाही तर बहीण भावांसोबत असं फिरणं ते सुख असतं. आणि मी एकच सांगणार आहे फक्त, तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही घाटातून उतरता ना, समोर जे 2 मिनिटं थांबा, आमच्या शूला खूप वेळच एक वाक्य सांगायचं आणि ते एवढं महत्वाचं आहे ना गाईच, लक्षात ठेवून कोकणात यायचं बघा. तुमच्यासाठी ते खूप महत्वाचं वाक्य ठरेल, फक्त वाक्य नीट ऐका. तर सांगतो बघा, तुम्ही ज्यावेळेस घाटातून येता एंडला ज्यावेळेस इकडं पाहिजे पण तू बोल बाई. घाटातून खाली आता पुढं सर आलो घाटातून काढून. बोलतो मी मागे तुझ्या त्यावेळेस तुम्ही घाटातून खाली येता ना, त्यावेळेस तुम्हाला समोर आभाळ दिसेल, पण ते आभाळ नसून ते समुद्र असतो काहीच. गुड मॉर्निंग गाईज. आपला आज 3रा दिवस आहे आणि 7 वाजलेत. आपण आता निघत आहोत. आपण आता चेकआउट करणार आहोत इथून. सकाळी तुम्ही बघू शकता कसं बाग आहे. इथं विहीर पण आहे. इथं बॉल गेला होता आमचा काल खेळताना आणि आपण चाललोय. काही मेंबर सकाळी सकाळी किनाऱ्यावर गेलेत. त्यांचा आपण वेट करतोय आणि गाडी सगळं लगेज आणि सामान आपण गाडीमध्ये लोड पण केलेलं आहे या ठिकाणी. तर आता सक्सेसफुल ट्रिप संपून आम्ही आता पुण्याला निघालेलो आहोत. गणपती बाप्पा. हो